सावधान, होशियार, महाराणी साहेब येत आहेत हो. होशियार, खडी ताजीम, युवराज राजाराम राजे, बाळराजे येत आहेत हो. या बाळराजे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न भूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभूव. संकीर्णनागाश्वपतिर्नराणां सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः. ओम इडादेवहुर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पतिरुक्तामदानि सदशिषत् विश्वे देवासूक्तवाच पृथिवी मातरमामा. हिगसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीन् देवेभ्यो वाचमुद्या सगशुश्रूषेण्यां मनुष्ये बाळराजे, देवा फेटा काढावा. पितरोनुमदन्तु. ओम शांति शांति शांतिः. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोतैषवे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम उतते नमः. मोरपंत पेशवे पुढे या. बाळराजेंच्या मस्तकी आपल्या पवित्र हाताने हा जिरोटेप घालावा, म्हणजे मंचकारोहणाचा आनंद द्विगुणित होईल. या. या बाळराजे. आज या पवित्र मुहूर्तावर मी भोसले घराण्याचा कुलउपाध्याय युवराज राजाराम राजांना राज तिलक करत आहे. बाळराजे, स्वराज्याचे हे सिंहासन, तमाम मराठी मुलखाचे हे सिंहासन, जे आपल्या थोर थोर पिताश्रींनी स्थापित केले आहे, या पवित्र सिंहासनावर आपण बसायचे आहे. या. हिरोजी फर्जंद, या. महाराजांवरून सोन्याच्या सदका ओवाळून टाका.
छत्रपती राजाराम राजे महाराजांचा विजय असो. मोरोपंत पेशव्यांच्या पायरी बसावे. आज अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी छत्रपती राजाराम महाराज सिंहासनावर बसले. स्वराज्यातील रयतेस खूप आनंद झाला आहे. आज समस्त अष्टप्रधानांच्या उपस्थितीत राजाराम महाराजांनी राजाचे अधिकार ग्रहण केले आहेत. आजपासून त्यांची राजवट सुरू झाली आहे असं मी अनाजी पंत सुर्नीस राजमाता सोयराबाई साहेबांच्या साक्षीनं जाहीर करतो आहे. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती राजाराम राजे महाराजांचा विजय असो. राजाराम महाराजांचा विजय असो. राजाराम महाराजांचा विजय असो. राजाराम महाराजांचा विजय असो. कावेरीबाई, खरं तर आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगावी अशी नाहीच, पण आमच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही. आज्ञा करा विराणी साहेब. आमचा जीव तुटतोय तो शंभूराजांसाठी. महाराजांची खबर त्यांना कळली नाही, काही कळायला मार्ग नाही. हो, खूप वाईट वाटतंय आम्हाला. वाटणारच हो. इकडे समारंभ होत आहे, गुलाल उडवला जातोय, इकडे शंभूराजांचं काय? का गडाने त्यांना वाळीत टाकावं? का त्यांना एकटं पाडावं? आम्हाला त्यांची खूप काळजी वाटते. होईल हो. सगळं ठीक होईल. मी तुम्हाला दरबारात पाहिलं पण तुम्ही दिसला नाही, म्हणून आले तुम्हाला भेटायला. आमचा दरबार आता एक, महाराजांचा दरबार. तिथे जाण्यासाठी आमची तयारी चालली. शंभूराजांनी यावं, आम्हाला भेटावं, त्यासाठी आमचा जीव तुटतोय. कावेरीबाई, आमचं एक छोटंसं काम कराल का हो? आज्ञा करावी. आम्हाला ठावे आहे, तुमच्याच्याने ते निभावणार नाही, पण तरीही तुम्ही ते करावं. खलिता, घ्या, काही करून पन्हाळगडी शंभूराजांकडे पोचवा. मी कसा पोचवणार राणीसाहेब? काही तजवीज करा, पण खलिता पाठवा. कित्येक दिवस गडाचे दरवाजे बंद आहेत. हेर खबरगिरांना वर येण्यास मज्जाव आहे. माणसं येतात, स्वार शिपाई येतो, पण सुरनिसांच्या मर्जीतला, बाकी कोणाचं वाव नाही. कावेरीबाई, म्हणून ही जबाबदारी तुमच्यावर. मी प्रयत्न करेन. एवढं करावं. कुणा विश्वासू माणसाबरोबर खलिता पाठवा. शंभूराजे येऊ देत, आम्ही त्यांच्याशी 2 गोष्टी बोलू, आणि मग आम्हाला कुडी सोडायला. राणीसाहेब, काय बोलताय?
खरंच सांगतोय, शंभूराजे आले की ठरल्याप्रमाणे आम्ही महाराजांच्या दरबारात हजर. या तुम्ही. कावेरीबाई अशाच जाणार? आजपर्यंत आमच्या महालातून कुंकवाचा मान घेतल्याशिवाय कधी गेला नाही. आजही नका जाऊ. तिथे करंडा ठेवलाय, घ्या. अहो अहो उठा. अहो काय हे दंडवत कशासाठी? स्वराज्याला एक अराजकापासून वाचवलं. एक नवा न्यायी संयमी राजा रयतेला देण्याचं धाडस केलं. म्हणून अहो पण खूप मोठं काम केलं. खूप मोठा निर्णय घेतलात राजमातोश्री. राजमातोश्री? हो, आजपासून आपण स्वराज्याच्या राजमातोश्री. बाळराजेंचं मंचकारोहणही छान झालं. खुश आहेत गडावरचे सगळेच. आता आमच्याबद्दलची कुजबूज थांबेल ना? कोणती कुजबूज? तुम्ही म्हणाला होतात ना, काही जण आमच्याकडे संशयाने पाहतायत, कुजबुजतायत. ती काळजी सोडा. म्हणजे आता काळजी नाही? स्वराज्याच्या छत्रपतींच्या मातोश्रीना कसली काळजी? पण ती कुजबूज खोटीच होती. आम्ही महाराजांना काही नाही केलं. माफी असावी, पण तो विषय नको आता. आपल्या पुढे जी आव्हाने आहेत ती आपण बघू. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांना घेऊन आऊसाहेबांनी जे दिव्य केले ते आता तुम्हाला करायचंय. आणि बाळराजांचे वय ही 10 वर्षच आहे. अगबाई, खरंच हो? आता तुमच्या कर्तृत्वाने या रायगडाची उंची वाढावी. आमचाही प्रयत्न तोच असेल. आता रायगडाचे दरवाजे उघडायला काहीच हरकत नाही. हो, म्हणजे आता आपण आणि रायगडावरचे लोक महाराजांच्या धक्क्यातून सावरले आहेत. बाळराजेंच्या मंचकारोहणाची खबर सर्वत्र पसरू द्या. हो, पन्हाळगड सोडून. म्हणजे? अहो, त्यांना किंचितही आनंद होणार नाही. म्हणजे झालेला नाही. का? काय झालं? माफी असावी, पण काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या. पंत, काय झालंय? अहो, एवढा सुंदर सोहळा मंचकारोहणाचा इथे चालू असताना मला अचानक खबर आली आपल्या जनार्दन पंतांना शंभूराजांनी कैद केली म्हणून. काही कारण काय? केली, त्यांना वाटलं म्हणून त्यांनी केली. आपले जनार्दन पंत इतके सालस, बुद्धिवान, एवढी वर्ष स्वराज्याची सेवा करतायत ते. पण त्यांचा गुन्हा काय? हाच राजमातोश्रींशी निष्ठा, एवढाच गुन्हा. म्हणून म्हणतो पन्हाळ्यावर खबर पाठवू नका. पंत, खबर पाठवली नाही तरी त्यांना कळणारच की. तोपर्यंत काहीतरी मार्ग काढूच. आज्ञा. खलिता, पन्हाळगडावर शंभूराजेंना पोहोच करायचाय. साहेब, मालकाने विचारलं तर काय सांगू? मी सांगेन काय सांगायचं ते. तू जा. जी बाईसाहेब. तुम्ही खलिता. या गोष्टी चालल्यात काय?
तुर्निसाच्या घरातून शंभू राजांना खलिता ही खेळी. अरे वा. मिठाच्या पोत्याला पाय फुटले म्हणून त्यांनी नदी ओलांडायची नसते. विरघळाल. चुकलं गोदावरीचे बाबा तुम्ही. बस. तुमच्या ठिकाणी दुसरा कोणी असताना तर आतापर्यंत ही शेवटची संधी. यापुढे गय केली जाणार नाही. घोषणा दिल्या, अलकाबही पुकारले. पुकारले? अहो नाद गगनाला भिडले. हो, हे राजाराम राजेंवरचं प्रेम, नवा राजा आवडल्याची पावती. झालं. महाराजांनंतर एका मोठ्या जबाबदारीतून पार पडलो. आता चिंता मिटली. महाराणी साहेब येत आहेत. राजमातांचा विजय असो. या राजमातोश्री या. मसलत बोलवण्याचं कारण? मसलत बोलावली आहे ती स्वराज्याचे छत्रपती राजाराम राजे यांची पुढील दिशा ठरवण्यासाठी. मग अडचण काय आहे? अडचण काहीही नाही, पण राजाराम राजे वयाने लहान आहेत म्हणून काही निर्णय घेण्यासाठी आमच्या अष्टप्रधानातील एक नाव हवे आहे. तुम्हीच ठरवावं. माझ्या मते ही जबाबदारी मोरोपंतांनी घ्यावी. नाही नाही, नको राजमातोश्री, मला यात घेऊ नका. म्हणजे माझं वय. मग कोण? दादा तुम्ही. मग तुम्ही घ्यावी ही जबाबदारी. ठीक आहे, आता तुम्ही म्हणत असाल तर मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. पण राजमातोश्रींचा आशीर्वाद असेल तर. आम्ही त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेतच. मग आजपासूनच राज्यकारभारास सुरुवात करावी. बरीच कामे खोळंबली आहेत. रयतेस समजावून सांगितले पाहिजे. जे सरदार इथे नव्हते त्यांना सांगावे, खलिते पत्र पाठवायला पाहिजे. रायगडाचा आनंद सगळीकडे पोहोचला पाहिजे. रायगडावरचा आनंद सगळीकडे पोहोचला जावा आणि पन्हाळगडावरचा अतिरेकही सगळ्यांना कळावा. म्हणजे काय झालं? शंभू राजांनी अटक केली आहे जनार्दन पंतांना. म्हणजे दादा, आज एका माणसाला अटक केली, उद्या रायगडावर हल्ला करण्यासाठी देखील मागे पुढे पाहणार नाहीत. नव्या राजाचे आदेश जुगारायलाच बसलेत ते. ते नक्की हल्ला करतील रायगडावर. म्हणजे आता रायगडाच्या संरक्षणाची तयारी करायला हवी. नाही सोमाजी, संरक्षणापेक्षा प्रतिहल्ला महत्वाचा. ते रायगडावर येण्याऐवजी आपण पन्हाळगडी जावं आणि शंभू राजांना अटक करावी. काय? अटक? हो, अटक.